brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सुनेत्रा पवारांचा VSRच्या विमानातून प्रवास. कुणी ठरवला होता प्रवासाचा प्लान? ज्या कंपनीच्या विमान दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच VSR कंपनीच्या विमानातून सुनेत्रा पवारांनी प्रवास केलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रवासाचे फोटोही समोर आलेत. नाशिकमध्ये नुकतंच 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या उद्घाटनाला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी VSRच्या विमानाचा वापर केला. या प्रवासाचे फोटो व्हायरल होताच त्यांचे पुत्र जय पवारांनीही चिंता व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांना सूचना देत यापुढे कोणताही प्रवास VSRच्या विमानातून कधीच होणार नाही अशी थेट भूमिका जय पवारांनी घेतली आहे. त्या दिवशी मला माहिती आहे ते झालं. मी सुनेत्रा बहिणींशी बोललो. ते बोलले की माझा दौरा ऑफिसमधनं तयार झाला आणि त्यात त्यांना कळालं की त्यांना CM साहेबांबरोबर प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी तिथं तपास तसा केला नाही. हे माझ्या जेव्हा कानावरती आलं, मी स्वतःच आपल्या बहिणींच्या ऑफिसमधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोललो की ह्याच्यापुढे जरी पुढचे काय विमानांची प्रवास असतील ते VSRच्या कंपनी कधीच होऊ शक्य नाही आणि ते होणार नाही. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूपासून VSR व्हेंचर्स कंपनी चर्चेत आहे. DGCAनं VSRच्या 4 विमानांना ग्राउंड करण्याचे आदेश दिलेत. मात्र त्यानंतरही अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी VSRच्या विमानातून प्रवास केलाय. त्यामुळेच या विषयाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभरात चर्चा होते. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.